सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। डोंबिवली पूर्व सोनारपाडा येथे ग्लोबल बिल्डर्सच्या बांधकामस्थळी झालेल्या निष्काळजीपणामुळे 26 वर्षीय मजूर नागेश सागर भोसले याचा मृत्यू झाला। 7 वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या नागेशचा मृत्यू सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी झाला असतानाही बिल्डरकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। धक्कादायक म्हणजे नागेशचा मृतदेह तब्बल 24 तास इमारतीखालीच पडून होता। या घटनेदरम्यान बिल्डरने तेथील मजूर आणि सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना हटवून घटनास्थळी सोडले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। साइटच्या महिला इंचार्ज कांचन पवार हिने नागेशच्या आई वडिलांना तक्रार करू नये, प्रकरण इथेच मिटवू अशी धमकी दिल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। यामुळे दुर्घटना लपवण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता अधिक स्पष्ट होते। घटना घडून 24 तास उलटल्यानंतरच बिल्डरचा सुपरवायझर मनोज झा यांनी नागेशच्या पालकांना फोन करून मृतदेहाचा फोटो पाठवून ओळख पटवली आणि त्यानंतर मानपाडा पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून मजुराच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या निष्काळजी बिल्डर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।